लोणावळा नगर परिषदेची पहिली आढावा बैठक मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीत पार पडली। या लोणाच्या पहिल्या आढावा बैठकीमध्ये जे प्रामुख्याने मुद्दे घेतले गेले ते खालीलप्रमाणे। पहिला मुद्दा भांगरवाडी नांगरगाव रेल्वे गेट क्रमांक 32 उड्डाण पूल बांधणे या कामाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे महात्मा फुले भाजी मार्केट विकसित करणे याबाबत आढावा घेण्यात आला। रामनगर गायरान जागा घरकुल योजनेसाठी उपलब्ध करणे या प्रस्तावाची स्थिती पाहण्यात आली। लोणावळा नगर परिषद कचरा क्लस्टर प्रस्ताव पाहण्यात आला। खंडाळ्यातील तलावाशेजारील घरांच्या जागेच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली। खंडाळ्यातील नगर परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या जागेबाबतही चर्चा करण्यात आली। वनवन तलावाचे सुशोभीकरण करणे मंजुरीबाबत सद्यस्थितीवरती चर्चा करण्यात आली। त्याचप्रमाणे नगरोत्थान निधी सन 2025-26 अंतर्गत मंजूर कामांची स्थिती पाहण्यात आली। नगर परिषद निधी अंतर्गत कामाची सद्यस्थिती, शहरात CCTV यंत्रणा बसविणे प्रस्तावाची सद्यस्थिती, शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग समस्या सोडवण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली। तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कामाची सद्यस्थिती पाहण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सुशोभित करणे या कामाची सद्यस्थितीवरती चर्चा करण्यात आली। लोणावळा शहराचा विकास आराखडा उदाहरणार्थ रस्ते, क्रीडांगण, अभ्यासिका उद्यान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। नमो उद्यान अंतर्गत गार्डन विकास करणे कामाची सद्यस्थिती व आराखडा याबाबत चर्चा करण्यात आली। लोणावळा शहरातील अतिक्रमणाबाबत ही चर्चा करण्यात आली। शहरातील विद्युत विभागाच्या समस्या भूमिगत करणे तसेच मुंबई पुणे मुख्य महामार्ग रुंदीकरण करणे व या कामाची स्थिती पाहण्यात आली। या पहिल्या आढावा बैठकीला लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजनर सोनवणे व मुख्याधिकारी अशोक साबळे, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष देवीदास कडू, नगरसेविका सना चौधरी, नगरसेवक सनी दळवी, नगरसेविका अनिता अंबुरे, श्वेता गायकवाड, लक्ष्मी पाळेकर, गायत्री रिले, उषा चौधरी, वसुंधरा दुर्गे, सुभाष डेनकर, नगरसेवक मुबीर नझीर इनामदार, नगरसेविका रेश्मा पाठारे, नगरसेविका आरती तिकोने, नगरसेवक सनी घोने, नगरसेविका दीपा अग्रवाल, नगरसेविका नैना पैलकर, त्याचप्रमाणे नगरसेविका वैशाली मोगरे, नगरसेवक अनिल गवळी, नगरसेविका भाग्यश्री जगताप, नगरसेवक सुमित गवळी, नगरसेविका स्वप्ना कदम, नगरसेवक धनंजय काळोखे, नगरसेविका प्रियंका कोंडे, नगरसेविका सोनाली मराठे, नगरसेवक निखिल कविश्वर व मुकेश परमार, लोणावळा नगर परिषदेच्या विविध विभागाचे पदाधिकारी कर्मचारी आदी जण या बैठकीला उपस्थित होते। आज लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष, चीफ ऑफिसर, सर्व विभागाचे अधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांच्यासोबत आढावा बैठक संपन्न झाली। त्यामध्ये प्रत्येक नगरसेवकानं वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी घेऊन कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, प्रशासनाच्या सोबत हातात हात घालून एकत्रितपणानं इथल्या नागरिकांचे देखील प्रश्न सोडवले पाहिजे याकरता आम्ही काही नियोजन केलं आहे। त्यामध्ये बांधकाम विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, त्यानंतरनं महिला बाल कल्याण विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी जे सभापती म्हणून या ठिकाणी स्वीकारलेले आहेत त्यांच्यासोबत इतर नगरसेवक देखील आजपासून जोडून दिलेले आहेत, ते देखील काम करतील। शहरातील प्रमुख कामं म्हणत असताना बाजारपेठेतला मुख्य रस्ता असेल, आपला मुंबई पुणे हायवे रोड असेल, हॉस्पिटलचं काम, काही उद्यानाचं काम असेल किंवा आपल्या व्यापारी संकुल, भाजी मंडई, स्मारक अशा वेगवेगळ्या कामांची देखील जबाबदारी काही नगरसेवकांकडे या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर आगामी काळामध्ये राजमाची गार्डन असेल, शहरामध्ये एक चांगलं उद्यान असावं, क्रीडा संकुल असावं याकरता देखील आम्ही काही बाहेरच्या एजन्सींना हायर करून त्यांचं देखील मार्गदर्शन घेणार आहोत। चांगले आर्किटेक्ट नेमून एक सगळा प्लॅन तयार करायचा अशा पद्धतीने देखील आजच्या बैठकीत निर्णय केले आहेत। आगामी काळामध्ये लोणावळा नगर परिषदेत नगरपालिकेचा नफा फंड, त्याचबरोबर वेगवेगळ्या हेडमधून आलेले पैसे असतील, स्वच्छ भारत मिशनचे काही निधी असेल आणि DPDCचा फंड
अशा पद्धतीनं पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही प्रत्येक प्रभागात 50-50 लाख रुपयाची कामं ही सुचवण्याकरता नगरसेवकांना देखील सांगितले. पहिल्या टप्प्यातले 50 लाख रुपये होत असताना साधारणतः 7 ते 8 कोटी रुपये ही DPDCच्या माध्यमातून नगरपालिकेला दिले जातील आणि काही कामं ही BOT तत्वावरती केली जातील. शहराच्या सुरक्षिततेच्या करता संपूर्ण शहर हे CCTVच्या अंतर्गत कव्हरेज करणं, त्याचं मॉनिटरिंग म्हणून पोलीस स्टेशनची यंत्रणा आणि नगरपालिकेची यंत्रणा ही देखील दोन्ही संयुक्तपणाने काम करतील. त्याकरता देखील आम्ही CCTVचं एक जसं तळेगाव दाभाडे शहरात BOT तत्वावरती CCTVचं काम दिले, त्याच धर्तीवरती या शहरात देखील देण्याचा विचार करतो आहे. आज ही पहिलीच बैठक पार पडली आहे. दर महिन्याला मी स्वतः आढावा या नगरपालिकेत येऊन घेणार, परंतु नगराध्यक्ष म्हणून स्वतः आमचे राजेंद्र भाऊ सोनवणे हे सुद्धा किती वेळ ह्या पालिकेत असतात, ते काय करतायत ते त्यांच्या पद्धतीने सांगतील. चीफ ऑफिसर सांगतील, उपनगराध्यक्ष देवीदास भाऊ आहे ते देखील काय जबाबदारी घेतली आहे ते सांगतील आणि त्या पद्धतीने या शहरातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम आगामी काळामध्ये नक्कीच आम्ही करू. पाणी व्यवस्था असेल, घनकचरा व्यवस्था असेल, या पलीकडे जाऊन महिला बालकल्याण योजनेच्या माध्यमातून किंवा समितीच्या माध्यमातून इथल्या महिला भगिनींना सक्षमीकरण करत असताना चांगल्या पद्धतीनं त्यांचे ट्रेनिंग वेगळे कसे देता येईल किंवा वेगळे कोर्सेस कसे घेता येईल त्या बाबतीत आमची भगिनी सीमा आपले नाव सपनाताई कदम तीसुद्धा स्वतः याच्यामध्ये लक्ष देऊन आहे. आमच्या शिक्षण विभागाच्या करता देखील आमच्या अग्रवाल ताई आहेत. सर्वच जण आता सनी बांधकाम विभागाची जबाबदारी घेतलेली आहे. पाणी पुरवठा विभागाला करता जीवन गायकवाड आहे, नियोजन करता देवाभाऊ आहे आणि हॉस्पिटल जे उभं राहते त्याकरता आमचा सहकारी निखिल कवीश्वर असेल, मुकेश परमार असेल, असे सगळ्यांनी या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे. स्वच्छता आणि आरोग्य विभागाची जबाबदारी धनंजय काळोखेसोबत आमची सना असेल किंवा विद्युत विभागाचे देखील आमची पठारेताई असेल, शाळेची जबाबदारी घेतली. अशा प्रत्येक नगरसेवकांनी जबाबदारी घेतलेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये ते सुरळीतपणानं काम करतील अशी अपेक्षा माझी नगरसेवकांकडून आहे. पारेख असोसिएट्स लोणावळ्यातील जमीन खरेदी विक्री व्यवसायातील एक विश्वासार्ह व नामांकित असं नाव म्हणजेच पारेख असोसिएट्स. कुठल्याही जमीन खरेदी विक्रीसाठी विश्वासपूर्ण कामासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9823078183 व 8010790379. पारेख असोसिएट्स. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.